मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज एक नवीन विषय आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आलेलो आहे. आजचा विषय आपला भारत, आपला विषय आपला भारत माता. मित्रांनो, या जगाच्या, या विश्वाच्या रंगमंचावर अनेक देश आहेत. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, सिंगापूर, सिडनी, जोहान्सबर्ग, ऑस्ट्रेलिया, केनिया, झिम्बाब्वे, रोम, पॅरिस, बर्मुडा, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, फ्रान्स, जपान, काय अनेक देश आहेत. पण या विश्वाच्या रंगमंचावर किती देश असले तरी ज्याला भूगोल आहे, ज्याला इतिहास आहे, ज्याला संस्कृती आहे, ज्याला परंपरा आहे, ज्याला धार्मिक अधिष्ठान आहे, असा जगामध्ये एकमेव देश कोणता असेल तर मित्रांनो तो आपला भारत देश आहे. मित्रांनो, या देशाला अनेक नावं आहेत जी जगात कुठल्याच देशाला नाही. आपल्या देशाला एक नाव अजनब वर्ष. त्या नाभी राजाच्या नावावरून या देशाला खऱ्या अर्थाने अजनब वर्ष आपल्या परंपरेमध्ये म्हटलं जातं. मित्रांनो, या देशाला आर्यवर्तनचा देश म्हणून, आर्यवर्त देश म्हणून सुद्धा म्हटलं जातं. मित्रांनो, या भारत देशाला एक नाव आहे इंडिया. ग्रीक लोक, रोमन लोक जेव्हा प्रवासी म्हणून भारतामध्ये यायला लागले तेव्हा भारतामध्ये येत असताना ते लोक सिंधूला इंडो म्हणायचे, इंडोस म्हणायचे आणि ते इंडोसून या देशाचं नाव इंडिया पडलं. मित्रांनो, या देशाला पृथू 5 वर्ष पृथू नावाचा राजा होऊन गेला, ज्याने 99 यज्ञ केले. पाणी आडवा पाणी जिरवा पहिली मोहीम ही पृथ्वीराजाची. हे अलीकडे आपल्याकडे चालू झालं, याला आडवा त्याची जिरवा. आणि म्हणून पृथू राजाहून या देशाला पृथू 5 वर्ष एक नाव आहे. हा देश हिंदूंचा आहे म्हणून या देशाला एक नाव आहे हिंदुस्थान. लेकिन कधी कधी दुर्दैवाने म्हणावं लागतं हिंदू को नहीं स्थान. आणि या देशाचं एक नाव आहे भारत. भारत का? भरत नावाच्या राजाच्या नावावरून या देशाला नाव पडलं भारत. मित्रांनो, याला भारत म्हणत असताना का भारत? भा म्हणजे भक्ती, भा म्हणजे ज्ञान, भा म्हणजे तेज, भा म्हणजे उजेड, भा म्हणजे प्रकाश, भा म्हणजे अविरलता, भा म्हणजे तरलता, भा म्हणजे अखंडता आणि रत म्हणजे रममान होणे. जो देश भक्तीमध्ये, तेजामध्ये, ज्ञानामध्ये, अखंडतेमध्ये कायमस्वरूपी रत आहे आणि उद्या विश्वगुरु बनण्याकरता तयारी करत आहे, तो खऱ्या अर्थाने भारत आहे. या देशाला आम्ही माता म्हणतो. काय या देशाला माता म्हणतो आम्ही? हा देश इतिहासाची माता आहे, पुराणांची आजी आहे, परंपरेची पणजी आहे. एका काळात असं या देशाला म्हणायचंय, ज्या डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा. सोने की चिडिया, सोन्याची खान म्हणून या देशाचा परिचय होता. मित्रांनो, भौतिक जीवनामध्ये जसं या देशाला सोन्याची खान म्हणायची, तसं आध्यात्मिक जीवनामध्ये याला जगद्गुरु म्हटलं जायचं. कारण हे विश्वची माझे घर, ऐसी मती जायचे स्थिर, किंबवणा चराचर आपणची झाला. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान आहे. वसुधैव कुटुंबकम हा जो सिद्धांत आहे ना, हा फक्त भारतीय तत्वज्ञानांच्या मुखातून आलेला आहे. हा विचार फक्त भारतीय तत्वज्ञानी संतांच्या, साधूंच्या, महंतांच्या मुखारविंदातून आलेला विचार आहे. आणि म्हणून जगद्गुरूचा देश, कृष्ण वंदे जगद्गुरु. तुका करी प्रणिपात दंडवत आचारा, भगवान पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य. आणि तिसरे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकाळांचा येथून या. असा पवित्र पावन देश आहे. काही देशांना भूगोल आहे पण इतिहास नाही. काही देशांना इतिहास आहे पण भूगोल नाही. काही देशांना इतिहास भूगोल आहे पण संस्कृती नाही. काहींना इतिहास भूगोल संस्कृती पण सभ्यता नाही. काही देशांना इतिहास भूगोल संस्कृती सभ्यता आहे पण सदाचार नाही. कुठे काही कुठंतरी कमी. पण आपण आपल्या भारताकडे पाहिलं तर कन्याकुमारी पासून तर काश्मीरपर्यंत आणि कच्छ पासून तर कोलकात्यापर्यंत 140-142 कोटी लोकांचा देश भारत मातेच्या पदराखाली गुण्या गोविंदाने नांदतोय. या देशाने अनेक आक्रमणं पचवली, एकामागून एक परकीय आक्रमणं होत गेली. पण एवढ्या सगळ्या परकीय आक्रमणांमध्ये सुद्धा आपल्या संस्कृतीचा ऱ्हास न होऊ देणारा जगातला सर्वश्रेष्ठ देश कोणता असेल तर मित्रांनो त्याचं नाव आहे भारत. ही उपासना पंथाची भूमी आहे. साधनानाम अनेकता किंतु साध्यानाम एकता. साधनं भले अनेक असते पण साध्य मात्र एकच आहे या देशाचं.
साधनांमध्ये बदल असेल, साध्यामध्ये बदल नाही. मित्रांनो, या देशाचं पावित्र्य काय? या देशामध्ये डोंगरांना सुद्धा तीर्थत्वाचा दर्जा आहे. या देशामध्ये नद्यांना तीर्थत्वाचा दर्जा आहे. या देशामध्ये मातीला मातृत्वाचा दर्जा आहे. या देशामध्ये पाषाणामध्ये सुद्धा देव पाहण्याची व्यापकता आहे. या देशामध्ये माणसाच्या अंतःकरणातून विचार घेण्याची प्रेरणा आहे. आणि मला असं वाटतं जगाच्या पाठीवर एवढी व्यापक विचारधारा कुणाकडेही नाही. ज्ञानोबा सांगतात, हिमवंतो दोष खाय. जगाच्या पाठीवर अनेक मोठमोठे डोंगर असते, अनेक मोठमोठे डोंगर असते, पण ज्या डोंगरावर गेल्यानंतर माणसाला मोक्ष प्राप्त होतो असा हिमालयासारखा पर्वत फक्त भारताकडे ही आपली वैचारिक श्रीमंती आहे. भामचंद्र पठारी वस्ते जाण केली वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. जिथे जगद्गुरु तुकोबरायांना परमात्म्याचा साक्षात्कार होतो, तो भामचंद्रासारखा डोंगर फक्त वारकरी संप्रदायाकडे आहे. ही आपली वैचारिक श्रीमंती आहे. एखाद्या डोंगरावर नसती नजर पडली तरी माणसाला मोक्ष प्राप्त होतो. ही प्रगल्भ विचारधारा फक्त वारकरी संप्रदायाकडे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. इथल्या नद्यांना तीर्थत्व प्राप्त होतं. काशीची गंगा असेल, आळंदीची इंद्रायणी असेल, पैठण नाशिकची आमची गोदावरी माता असेल, पंढरपुरातली चंद्रभागा माता असेल, आईसाहेब मुक्ताईंच्या दरबारातली तापी नदी असेल, पूर्णा असेल. या नद्यांमध्ये हजारो गटारी जाऊ द्या, हजारो गटारींचं पाणी या नद्यांमध्ये गेलं तरी नदीची गटार होत नाही, पण गटारीला नदीत्व प्राप्त होतं, तीर्थत्व प्राप्त होतं. ही पवित्रता फक्त आपल्या देशात आहे, कुठेही जगात कोणाकडे ही विचारधारा. देशाला मातृत्वाचा दर्जा देण्याची व्यापकता फक्त भारत या देशामध्ये. आणि असा जो भारत आहे हा सांस्कृतिकतेने श्रेष्ठ आहे, हा इतिहासाने श्रेष्ठ आहे, हा भूगोलाने श्रेष्ठ आहे. अशा एक ना अनेक कलेने हा खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे. या देशाचं श्रेष्ठत्व साधू संतांवर आहे. या देशाचं श्रेष्ठत्व ग्रंथांवर आहे. या देशाचं श्रेष्ठत्व वीर पुरुषांवर आहे. या देशांचं श्रेष्ठत्व वीर मातांवर आहे. आणि त्या एक एक कलेने आपण, मला असं वाटतं, इथून पुढे पाहणार आहोत. या समृद्ध भारतातील, या स्वतंत्र भारतातील जी वैचारिक श्रीमंती आहे, जी वीर पुरुषांची श्रीमंती, कर्तृत्वाची श्रीमंती, नेतृत्वाची श्रीमंती, इथे भेदाभेद नाही. हा वर्ण व्यवस्थेला आम्ही म्हणतो की इथे वर्ण व्यवस्था आहे. काही लोकांचा आक्षेप आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इथं भेद आहे. अरे बाबा, वर्णभेद नाही, हा कर्तृत्व भेद आहे. आपण शासनामध्ये नोकरी करताना आपल्या लक्षात येईल, वर्ग 1 कर्मचारी, वर्ग 2 कर्मचारी, वर्ग 3 कर्मचारी, वर्ग 4 कर्मचारी. शासकीय सेवेमध्ये वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4चे कर्मचारी करताना सगळ्यांना सारखी वागणूक नाही. आणि शेवटी कर्तृत्वातून वर्ण ठरतो, वर्णातून कर्तृत्व नाही ठरत. ह्याच्याकरता आपल्याला भगवान श्रीकृष्ण समजून घ्यावे लागते. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा या देशाला एक आदर्शवाद देतात. जेव्हा ते कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये अर्जुनाला गीता सांगतात, हतवा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धायुज्यस्व नैवं पापमावाप्स्यसे. उत्कृष्ट अर्जुना उठ, सांडिये मूर्खपण, उठे गे धनुष्यवान, संग्रामी कवन काय तुझे. अर्जुनाला गीता सांगतात ना, त्यावेळेस ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा ब्राह्मण आहेत. कंसाचा, चाणुराचा, मुष्टिकाचा वध करतात ना, तेव्हा ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा क्षत्रिय आहे. कृषी गौरक्ष वाणिज्य वैश्य कर्म स्वभावजम, द्वारका नगरीची निर्मिती करतात. गोकुळामध्ये गायी चारतात ना, तेव्हा ते वैश्य आहे. आणि धर्मराज युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये तोच भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेवलेल्या लोकांच्या उष्ट्या पात्रवड्या उचलतात ना, तेव्हा ते शूद्र आहे. कुणी वर्णाने मोठाने, कुणी वर्णाने लहान नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, अशी व्यापकता या देशामध्ये आहे. शेवटी तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध करू शकतात. अशा भारत मातेचं आपण सगळेजण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की त्या भारत देशात तुमचा माझा जन्मेला. उद्याच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा युट्यूबला आपण याच भारत मातेचा दुसरा भाग पाहणार आहोत. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना रामकृष्ण हरी. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि आपल्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना, मित्रपरिचितांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.